नमुना सर्वेक्षण म्हणजे काय हे समजावून घेतलं आहे. जनगणना सर्वेक्षण आणि नमुना सर्वेक्षण या दोघांमधला फरक देखील आपण यापूर्वी समजावून घेतला आहे. आणि आदर्श नमुना कशाला म्हणायचं किंवा चांगला नमुना कशाला म्हणायचं, त्यासाठी त्या नमुन्याच्या अंगी कोणते गुण असायला हवेत, ज्याला आपण चांगल्या नमुन्याच्या अटी असं म्हणतो, हे देखील आपण समजावून घेतलं आहे. आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण नमुना निवड पद्धतीचे फायदे आणि मर्यादा या गोष्टींचा विचार करणार आहोत. नमुना निवड म्हणजे काय? तर जेव्हा संशोधन विश्वातील काही घटकांचा विचार तथ्य संकलनासाठी केला जातो, त्यावेळेला त्या घटकांना त्या संशोधन विश्वासंदर्भात नमुना असं म्हणतात. संपूर्ण संशोधन विश्वातल्या सगळ्या घटकांचं सर्वेक्षण करणं शक्य नसतं, म्हणजेच जनगणना सर्वेक्षण पद्धतीचा वापर करणं शक्य नसतं. त्याला राशी सर्वेक्षण असं पण म्हणतात. तर या राशी सर्वेक्षण पद्धतीचा वापर करणं शक्य नसतं, कारण संशोधन विश्व खूप मोठं असतं आणि त्यामुळे प्रत्येक घटकाकडून माहिती घेणं किंवा डेटा गोळा करणं हे शक्य नसतं. अशा वेळेला त्या संशोधन विश्वातील सर्व घटकांचं प्रतिनिधित्व करणारे काही घटक वेगळे काढले जातात आणि त्या घटकांकडून ती माहिती गोळा केली जाते किंवा तथ्य किंवा आकडेवारी किंवा डेटा गोळा केला जातो. हे जे वेगळे काढले जातात किंवा तथ्य संकलनासाठी ज्यांचा विचार केला जातो, त्यांना त्या संशोधन विश्वासंदर्भात नमुना असं म्हणतात. हे एक ठराविक घटक असतात. संशोधन विश्वामधले सगळे घटक नसतात. ठराविक घटक की जे प्रतिनिधित्व करतात त्या सगळ्या घटकांचं, असे घटक म्हणजे नमुना. या नमुना निवड पद्धतीचे फायदे काय आहेत आपण थोडक्यात समजावून घेऊया. सामाजिक शास्त्रांमध्ये बऱ्याच वेळेला नमुना निवड पद्धतीचा वापर होतो. किंबहुना असं म्हणता येईल की समाजशास्त्रामधल्या बहुतांशी संशोधनामध्ये नमुना निवड पद्धतीचाच वापर होतो. कारण सामाजिक शास्त्र ही मानवाच्या वर्तणुकीशी संबंधित असणारी शास्त्र आहेत आणि या शास्त्रांमधल्या संशोधनाचा आवाका हा विस्तृत असल्याने संशोधन विश्व खूप मोठं राहतं आणि त्यामुळे त्या संशोधन विश्वामधल्या प्रत्येक घटकाचं सर्वेक्षण करणं शक्य होत नाही. म्हणून मोठ्या प्रमाणात सामाजिक शास्त्रांमध्ये या नमुना निवड पद्धतीचा वापर होतो. नमुना निवड पद्धत का वापरावी, त्याचे कोणते फायदे आहेत, थोडक्यात समजावून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे आर्थिक बचत, लो कॉस्ट. तथ्य संकलनासाठी नमुना निवड तंत्राचा वापर केल्यामुळे पैशाची बचत होते, आर्थिक बचत होते, एकंदरीत खर्च कमी होतो. कारण जनगणना सर्वेक्षण पद्धतीमध्ये प्रत्येक घटकाचं सर्वेक्षण करावयाचं असल्यामुळे किंवा प्रत्येक घटकाकडून माहिती घ्यायची असल्यामुळे त्या घटकापर्यंत पोहोचणं, त्यांच्याशी संपर्क करणं आणि त्यांच्याकडून माहिती गोळा करणं, मग ते निरीक्षणाच्या माध्यमातून असेल, मुलाखतीच्या माध्यमातून असेल किंवा प्रश्नावलीच्या माध्यमातून असेल, त्यांच्याकडून माहिती गोळा करणं ही बाब अत्यंत खर्चिक असते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होऊ शकतो आणि त्यामुळे नमुना निवडीचा वापर केला, कारण त्यातल्याच संशोधन विश्वामधले ठराविक घटक बाजूला केले आणि त्यांच्याकडून त्या घटकांचा वापर करून जर तथ्य संकलन केलं तर एकंदरीत खर्च कमी होतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे यातून आर्थिक बचत होते. संशोधकाला जर संशोधन प्रक्रिया पुढे नेत असताना आर्थिक मर्यादा असतील तर त्याने नमुना निवड पद्धतीचा वापर करणं केव्हाही फायदेशीर राहतं. दुसरी गोष्ट म्हणजे वेळेची बचत होते. नमुना निवड पद्धत ही वेळेची बचत करणारी तथ्य संकलनाची पद्धत आहे. लेस टाईम कन्झ्युमिंग. कारण इथे ठराविक घटकांशीच संपर्क करायचा असल्यामुळे किंवा ठराविक घटकांचंच निरीक्षण करायचं असलं किंवा ठराविक घटकांचीच मुलाखत घ्यावायची असल्यामुळे इथे वेळेची बचत होते. प्रत्येक घटकाचा विचार इथे करावा लागत नाही, बाकीच्या घटकांचा काहीही विचार करण्याची गरज नाही. निवडलेल्या नमुना खातर निवडलेल्या घटकांकडूनच फक्त तथ्य संकलन करायचं असल्यामुळे आपोआपच संशोधकाचा संशोधन प्रक्रियेतला वेळ वाचतो. नमुन्यांची जी व्याप्ती आहे ती खूप मोठी आहे. स्कोप ऑफ सॅम्पलिंग इज हाय. संशोधन विश्वातील संशोधन घटकांना किंवा ज्यांच्याकडून माहिती घ्यायची आहे,
ज्यांच्याकडून तथ्य गोळा करायचं अशा संशोधन विषयातल्या घटकांना, जर त्या घटकांमध्ये मोठ्या प्रमाणात विविधता असेल, हेट्रोजिनिटी असेल, तरी प्रत्येक त्या संशोधन विषयाचे वेगवेगळे विविधतेनुसार गट करून त्या गटांचे नमुने घेता येतात आणि तिथपर्यंत सर्व घटकांची माहिती आपल्याकडं कशी पोहोचेल हे पाहता येतं. या अर्थानं विचार करता या नमुना निवड पद्धतीची जी व्याप्ती आहे ती खूप मोठी आहे असं म्हणता येतं. नमुना निवड पद्धतीमध्ये तथ्याची अचूकता असते किंवा गोळा केलेल्या आकडेवारीची माहितीची अचूकता असते. कारण नमुना निवड पद्धतीमध्ये संशोधक फक्त निवडलेल्या नमुन्यांवरच आपलं लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे त्या नमुन्यांचा अभ्यास करत असताना त्यांच्याकडून सखोल माहिती घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे आपोआपच अधिक अचूक माहिती गोळा करता येते. जर जनगणना पद्धतीचा वापर करायचा असेल तर जनगणना पद्धतीमध्ये विस्तृत सर्वेक्षण करावं लागत असल्यामुळे वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्यामुळे अशा वेळेला संशोधक कदाचित त्या प्रत्येक घटकाकडून माहिती घेताना संशोधकाकडून दुर्लक्ष होऊ शकतं. वेळ वाचवण्याच्या नादामध्ये, पैसे वाचवण्याच्या नादामध्ये त्याच्याकडून दुर्लक्ष होऊ शकतं आणि त्यामुळे तथ्य काही वेळेला चुकीचं किंवा अचूक तथ्य गोळा न होण्याची शक्यता निर्माण होते. ही नमुना निवडीमध्ये कमी होते. नमुना निवडीमध्ये संशोधकासमोर किंवा माहिती गोळा करणाऱ्या इन्व्हेस्टिगेटरसमोर काही ठराविकच नमुने असल्यामुळे तो अधिक अचूक माहिती कशी मिळेल यासाठी प्रयत्न करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा जर निरीक्षण पद्धती वापरायची असेल तथ्य संकलनासाठी आणि निरीक्षण पद्धती वापरत असताना जर मोठ्या संशोधन विषयामध्ये जनगणना पद्धतीचा वापर केला, म्हणजे प्रत्येक घटकाचं निरीक्षण करायचं ठरवलं, तर ते खूप वेळ खाऊ आणि खर्चिक पण होईल आणि मग अशा वेळेला संशोधक वेळ वाचवण्याच्या दृष्टिकोनातून, खर्च कमी करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू करेल निश्चितच. कारण आपल्याकडे उपलब्ध असणारे स्रोत, कुणाकडेही उपलब्ध असणारे स्रोत हे मर्यादित असतात, त्यामुळे ते वाचवण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात आणि ज्यावेळेला असे प्रयत्न संशोधक सुरू करेल त्यावेळेला आपोआपच काय होईल, त्या प्रत्येक घटकासाठी निरीक्षणासाठी दिलेला वेळ तो कमी करण्याचा प्रयत्न करेल, त्याची गुणवत्ता पण कमी होईल निरीक्षणाची आणि पर्यायानं गोळा केलेल्या तथ्याची गुणवत्तासुद्धा कमी होईल. ते हे या नमुना निवड पद्धतीच्या तथ्य संकलनामध्ये होण्याची शक्यता फार कमी होते आणि त्यामुळे अचूक तथ्य उपलब्ध होतं. नमुन्यांचं सोयीनं संघटन करता येतं. संशोधकाला आपल्या सोयीनं संघटन करणं नमुन्यांचं शक्य होतं किंवा एकंदरीत त्या तथ्याचं संघटन करणं शक्य होतं. याचं महत्त्वाचं कारण हेच की नमुन्यामध्ये संख्या कमी असते. जनगणना पद्धतीपेक्षा खूप कमी संख्या असल्यामुळे काही वेळेला 10%, 5%, 2% एकूण संशोधन विश्वाच्या एवढीच नमुन्यामध्ये संख्या असल्यामुळे तेवढ्यांवर तो लक्ष केंद्रित करतो आणि त्यामुळे त्यांच्याकडून माहिती घेताना, निरीक्षण पद्धतीचा वापर करताना म्हणा किंवा मुलाखत पद्धतीचा वापर करताना म्हणा, तो आपल्या सोयीनं त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजचं, सगळ्या घटनांचं आणि घटकांचं संघटन करू शकतो, ऑर्गनायझेशन करू शकतो. हा एक त्याचा फायदा होऊ शकतो. त्यानंतर सखोल आणि व्यापक तथ्याची उपलब्धता. नमुना निवड पद्धतीमध्ये थोड्या घटकानं, संख्येनं कमी असणाऱ्या घटकांकडून माहिती गोळा करायची असल्यामुळे संशोधक अधिक सखोलतेने तपासणी करू शकतो. उदाहरणार्थ मुलाखतीचा वापर केला असेल तर अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी अधिक वेळ मुलाखत घेणं, विचारपूर्वक मुलाखत घेणं, वेगवेगळ्या प्रश्नांचा मुलाखतीमध्ये समावेश करणं, या सगळ्या गोष्टी संशोधक करू शकतो. त्याचबरोबर ते तथ्य व्यापकसुद्धा, जसं सखोल उपलब्ध होतं तसं व्यापकतासुद्धा तथ्यामध्ये अधिक असते. नमुना निवड पद्धतीमधल्या तथ्यामध्ये व्यापकता असू शकते कारण जास्त वेळ देऊन ते तथ्य गोळा केलेलं असल्यामुळे अधिक सखोल आणि व्यापक स्वरूपाचं तथ्य संशोधकाला उपलब्ध होतं. जर संशोधकाकडे उपलब्ध असणारे स्रोत जर मर्यादित असतील तर अशा वेळेला नमुना निवड पद्धती सोयीची ठरते. वेळ, पैसा, श्रम हे जे स्रोत आहेत, जे तथ्य संकलनामध्ये वापरायचे आहेत, हे स्रोत जर मर्यादित असतील तर जनगणना सर्वेक्षण पद्धतीचा वापर न करणं चांगलं. नमुना निवड पद्धतीचा वापर करणं केव्हाही चांगलं. कारण इथे पैशाची देखील बचत होते, वेळेची बचत होते, वेळ फार वापरावा लागत नाही आणि श्रमाची पण बचत होते. श्रमसुद्धा फारसे वापरावे लागत नाहीत किंवा श्रम वापरण्यातसुद्धा
फार मोठ्या प्रमाणात श्रमाची वापर करण्याची गरज राहत नाही. उदाहरणार्थ संशोधक एकटा असेल किंवा त्याच्या जोडीला एखाद दुसराच इन्व्हेस्टिगेटर असेल त्याला मदत करणारा, तर अशा वेळेला जनगणना पद्धतीचा वापर करण्यापेक्षा नमुना निवड पद्धतीचा वापर करणं अधिक सोयीचं होतं. आणि या सगळ्यातून उत्तरदात्यांशी चांगले संबंध प्रस्थापित होतात किंवा संशोधन विश्वाशी चांगले संबंध प्रस्थापित होतात. नमुना निवड पद्धतीमध्ये संशोधक नमुन्यातल्या प्रत्येक घटकाशी संपर्क करत असल्यामुळे प्रत्येकाशी चांगले संबंध प्रस्थापित होतात. एकूणच त्यातून संशोधन विश्वाशी चांगले संबंध प्रस्थापित होतात आणि त्यामुळे संशोधकाची गुणवत्ता वाढायला मदत होते. कारण या चांगल्या संबंधामधून अधिक चांगली माहिती, गुणवत्तापूर्ण माहिती किंवा खरी माहिती संशोधकाला उपलब्ध व्हायला मदत होते, अधिक माहिती मिळायला मदत होते आणि त्याचा वापर संशोधनाच्या गुणवत्ता वाढीसाठी होतो. यावरून लक्षात आलं असेल की नमुना निवड पद्धत ही जनगणना पद्धतीपेक्षा नक्कीच लाभदायक आहे, फायदेशीर आहे. अनेक गोष्टी अशा आहेत की ज्यामुळे नमुना निवड पद्धत ही जनगणना पद्धतीपेक्षा श्रेष्ठ ठरते, अधिक उपयुक्त ठरते. परंतु नमुना निवड पद्धतीच्या सुद्धा काही मर्यादा आहेत. सामान्यतः नमुना निवड पद्धतीच्या पुढील प्रकारच्या मर्यादा आहेत. एक म्हणजे नमुना निवडीमध्ये पक्षपाताची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. संशोधक जेव्हा नमुना निवड पद्धतीचा वापर करतो तेव्हा त्याला संशोधन विश्वामधून नमुन्यादाखल काही घटक निवडायचे असतात ज्यांच्याकडून त्याला माहिती घ्यायची असते. अशा वेळेला तो असे घटक निवडतो की जे त्याला सोयीचे आहेत. असं होऊ शकतं, तो असे घटक निवडेल की जे त्याला सोयीचे आहेत. उदाहरणार्थ सामाजिक शास्त्रांमधल्या संशोधनांमध्ये व्यक्तींकडून माहिती घेताना तो नमुन्यामध्ये अशा व्यक्ती निवडेल की ज्या त्याला सोयीच्या आहेत, ओळखीच्या आहेत, नात्यातल्या आहेत, ज्या आपल्याशी चांगल्या वागतात, अशाच व्यक्ती फक्त निवडल्या जाण्याची शक्यता आणि यातून पक्षपात होण्याची शक्यता आहे. अशा पक्षपातीपणे जर नमुने निवडले गेले तर त्याचे निष्कर्ष देखील वादातीत निर्माण होतात. निष्कर्षांवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होतं की निष्कर्षाच्या बाबतीतसुद्धा खरेपणावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. त्यामुळे पक्षपाताची शक्यता हा ही एक नमुना निवड पद्धतीची मर्यादा आहे. संशोधकाला तटस्थ राहणं बऱ्याच वेळेला अशक्य होतं. मात्र यासाठी नमुना निवड तंत्रामध्ये वेगळी तंत्र सांगितली गेली की ज्याच्यामध्ये पक्षपातीपणा कमी केला जाऊ शकतो. परंतु नॉर्मली सामान्यतः पक्षपातीपणा निर्माण होण्याची शक्यता मात्र राहते. तंत्र 2, प्रातिनिधिक नमुना मिळणे कठीण. सामाजिक शास्त्रांमधल्या संशोधनामध्ये प्रातिनिधिक नमुना मिळणे अत्यंत कठीण असतं. प्रातिनिधिक नमुना म्हणजे काय? प्रातिनिधिक नमुना म्हणजे असा नमुना की त्या नमुन्यामध्ये निवडलेल्या सर्व घटकांमध्ये संशोधन विश्वामधल्या सर्व घटकांचे गुणधर्म आहेत. नमुन्यामध्ये निवडलेले घटक त्या संशोधन विश्वामधल्या सर्व घटकांचं प्रतिनिधित्व करतात. असे नमुने म्हणजे प्रातिनिधिक नमुने. मग असं घडतं का? सामाजिक शास्त्रांमध्ये शक्यता फार कमी राहते प्रातिनिधिक नमुने मिळण्याची. कारण संशोधन विश्वामधले सगळे गुणधर्म किंवा संशोधन विश्वामधल्या सर्व घटकांमधले सर्व गुणधर्म नमुन्यामध्ये असणं ही जवळजवळ अशक्य किंवा अवघड बाब आहे. सामाजिक शास्त्रांमध्ये तर ती अशक्यच बाब आहे. कारण सामाजिक शास्त्रांमध्ये संशोधक हे व्यक्तींशी, मानवाशी, प्रत्यक्ष माणसाशी डील करत असतात की माणसाशी संपर्क करतात. माणूस हाच त्यांच्या अभ्यासाचा विषय असतो आणि त्यामुळे नमुन्यामध्ये ज्या व्यक्ती निवडल्या जातात त्या व्यक्तींमध्ये तेच गुण संशोधन विषयामधल्या सर्व व्यक्तींमध्ये असणारे सामायिक गुण यांच्यामध्ये आहेत असं खात्रीनं सांगता येत नाही. कारण व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. व्यक्तिगणिक गुणधर्म बदलणारे असतात. स्वभाव वेगळा असतो, शारीरिक प्रकृती वेगळी असू शकते, अनेक गोष्टी आहेत. आर्थिक स्तर वेगळे असतात, सामाजिक स्तर वेगळे असतात. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामुळे पूर्णपणे प्रातिनिधिक स्वरूपाचा नमुना किंवा तसेच गुणधर्म असणारा नमुना मिळणं अवघड असतं. त्यानंतर विषयाचे परिपूर्ण ज्ञान आवश्यक आहे. ही खरं तर मर्यादा म्हणून म्हणता येत नाही, परंतु नमुना निवडत असताना नमुना निवडणाऱ्या संशोधकाकडं त्या विषयाचं पूर्ण ज्ञान असायला हवं. कशाही प्रकारे नमुने निवडणं शक्य नाही किंवा योग्य नाही. वाटलं म्हणून कोणाचाही समावेश नमुन्यामध्ये केला
आणि कोणालाही नमुन्यामध्ये घेतलं आणि त्यांच्याकडून माहिती घेतली आणि त्या आधारे गृहीत कृत्याची पडताळणी केली, असं केलं तर संशोधनाचे निष्कर्ष जे आहेत ते चुकीचे होऊ शकतात. त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं, ऑब्जेक्शन येऊ शकतं किंवा लोक त्यावर टीका करू शकतात किंवा अशा प्रकारचं संशोधन निरुपयोगी देखील होऊ शकतं. त्यासाठी नमुने निवडत असताना नमुना निवड पद्धतीचं आणि त्या संशोधन विश्वाचं अशा दोन्ही बाबींचं परिपूर्ण ज्ञान त्याच्याकडे असायलाच हवं. त्यामुळे ही एक मर्यादा म्हणून नव्हे, परंतु ही बाब संशोधकाकडे असायला हवी. आणि बऱ्याच वेळेला अशा प्रकारचं पूर्ण ज्ञान नसतं. नमुना निवडीची सर्व तंत्र माहीत नसतात आणि त्यामध्ये नक्की कोणत्या क्षणी कोणत्या प्रकारच्या तथ्यासाठी कोणत्या प्रकारचं तंत्र वापरावं याबद्दलची माहिती नसते आणि त्यामुळे चुकीच्या पद्धतीनं चुकीचे नमुने निवडले जातात आणि त्यातून मग ते नमुने किंवा त्या नमुन्याच्या माध्यमातून उपलब्ध होणारी माहिती, आकडेवारी, डेटा चुकीच्या निष्कर्षापर्यंत संशोधकाला घेऊन जाऊ शकते. त्यामुळे त्या अर्थाने ही एक मर्यादा आहे. नमुना एकक बदलण्यामध्ये अडचणी. नमुन्याचं एकक बदलण्यामध्ये अडचणी म्हणजे काय, तर नमुन्यामधले जे घटक आहेत त्यांना एकक असं म्हणता येतं, युनिट किंवा एकक असं म्हणता येतं. नमुन्यामध्ये समजा तुमच्या नमुन्यामध्ये 4 व्यक्ती आहेत किंवा 40 व्यक्ती आहेत, तर 40 व्यक्ती म्हणजे 40 घटक. आता तुमच्या नमुन्यामध्ये ज्या 40 व्यक्ती तुम्ही निवडलेल्या आहात, ज्यांचे तुम्हाला मुलाखती घ्यायच्या आहेत, समजा असं लक्षात आलं की यातल्या 5 व्यक्ती उपलब्धच होऊ शकत नाहीत काही कारणामुळे. त्या उपलब्धच होणं अशक्य आहे, त्या कुठेतरी दूरदेशी निघून गेल्या किंवा आणखीन काही झालं, तर अशा वेळेला त्या 5 जण जे निवडले गेले त्यांच्या बदली वेगळे 5 जण तिथं घ्यायला हवेत. मात्र हे वेगळे 5 जण कोणते घ्यायचे, हा प्रश्नचिन्ह निर्माण होतं. प्रश्नचिन्ह का निर्माण होतं, त्याचं कारण असं आहे की सुरुवातीला 40 नमुने वापरत असताना आपण जर यादृच्छिक नमुना पद्धतीचा वापर केला असेल, शास्त्रीय पद्धतीने त्याची निवड केली असेल त्या 40 जणांची, आणि त्यातले 5 जण आता आपल्या असं लक्षात आलं की नमुन्यामध्ये निवडलेल्या या 40पैकी 5 जण असे आहेत की जे उपलब्धच होणार नाही आहेत, मग आता ह्या 5च्या जागी आणखीन 5 वेगळे नमुने निवडायला हवेत. तर ते वेगळे नमुने निवडत असताना त्या संशोधन विश्वामधल्या सर्व घटकांना त्या 5 नमुन्यांमध्ये सारखी संधी राहील याची काही हमी देता येत नाही. आणि त्यामुळे हे 5 जण जे जात आहेत त्यांच्यातलेच गुणधर्म त्या 5 जणांमध्ये असतील असंही सांगता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारे हे युनिट किंवा एकक बदलण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. ही एक त्याची मर्यादा आहे. आणि काही संशोधन विषय असे असतात की ज्यांच्यामध्ये नमुना निवडच अशक्य असते. ज्या संशोधन विश्वामध्ये प्रचंड विविधता आहे, मोठ्या प्रमाणात हिट्रोजिनिटी आहे, प्रत्येक घटक वेगळा आहे, अशा वेळेला अशी काही संशोधन विश्व असू शकतात की ज्यामधला प्रत्येक घटक वेगळा आहे. अशा वेळेला त्या संशोधन विश्वातून नमुने निवडणं ही बाब अत्यंत अवघड आहे किंवा नमुने निवडणंच अशक्य आहे. कारण नमुना निवडीमध्ये मुळात नमुना म्हणजे काय, नमुन्यामध्ये असा घटक की ज्याच्यामध्ये त्या संशोधन विश्वामधल्या सर्व घटकांचे गुणधर्म त्याच्यामध्ये असतात. परंतु जर संशोधन विश्वामधले सगळे घटक जर एकमेकांपासून पूर्णतः वेगळे असतील, त्यांच्यामध्ये कसलंही साम्य नसेल, प्रत्येक घटक वेगळा असेल, तर अशा वेळेला त्यातून नमुना म्हणून आपण काय निवडणार, अशक्य आहे. अशा वेळेला नमुना निवडणंच मुळात शक्य नाही आहे. त्यामुळे काही वेळेला अशा समस्या उद्भवतात की तिथे नमुना निवड करणंच अशक्य होतं. त्यामुळे अशा प्रकारच्या विषयांच्या बाबतीत नमुना निवड पद्धतीचा वापर होत नाही. या काही नमुना निवड पद्धतीच्या मर्यादा आहेत असं म्हणता येतं. नमुना निवड पद्धतीला अशा मर्यादा असल्या तरी देखील अनेक वेळेला संशोधक मोठ्या प्रमाणात नमुना निवड पद्धतीचा वापर तथ्य संकलनासाठी करताना दिसतात किंवा ही सर्वाधिक लोकप्रिय सर्वेक्षणाची पद्धत आहे असं म्हणता येतं. धन्यवाद.